नमस्कार. आपण पाहत आहात जतचा आवाज. आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज. मी मोहन माने पाटील. आपण पाहत आहात जतचा आवाज. जत तालुक्यात मैत्री, माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि अध्यात्म याचा सुंदर संगम जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे दोस्तीचा राजा माणूस म्हणून ओळखले जाणारे पापाजी कुंभार. सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रात सक्रिय असलेले पापाजी कुंभार हे त्यांच्या दिलखुलास स्वभावामुळे आणि माणुसकी जपणाऱ्या वृत्तीमुळे संपूर्ण जत तालुक्यात विशेष ओळख निर्माण करत आहेत. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चिरंजीव इंजिनियर पवन कुंभार आणि मिसेस शारदावहिनी कुंभार यांना थोड्याशा अपयशाचा सामना करावा लागला. मात्र कोणतीही खंत किंवा नाराजी मनात न ठेवता पापाजी कुंभार यांनी अत्यंत सकारात्मक विचार करत आपल्या निवासस्थानी जतचे जागृत देवस्थान श्री यल्लम्मादेवी यांच्या जग या कार्यक्रमाचे भव्य आयोजन केले. राजकारणापेक्षा माणुसकी मोठी आणि पराभवापेक्षा समाज एकत्र ठेवणे हे अधिक महत्त्वाचे असते, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. निसर्गाच्या कुशीत बसलेला हा त्यांचा सुंदर बंगला एखाद्या चित्रपटातील रम्य दृश्याची आठवण करून देत होता. परिसरामध्ये आंबा, नारळ, पेरू, जांभूळ, अशोक सारख्या विविध झाडांनी वातावरण अधिक आकर्षण बनले होते. हिरवागार निसर्ग, शांत वातावरण आणि झाडाच्या सावलीत सजलेला आणि भक्तिमय सोहळा उपस्थितांच्या मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन गेला. याच प्रसन्न वातावरणात सर्व मित्रपरिवार, नातेवाईक, महिला भगिनी, शिवनगर मित्रपरिवार आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देवीच्या नामस्मरणात आणि भक्तिभावात स्नेहभोजनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती लावत पापाजी कुंभार यांच्यावरील प्रेम आणि आपुलकी व्यक्त केली. MK कट्टा ग्रुपचे शरणा पाक्कीसाहेब, मनोजदादा मोगली, ज्येष्ठ पत्रकार दिनराजी वाघमारे, अनिल शिंदे, श्रीकृष्ण पाटील, बाबा मामा चव्हाण, अरुण तंगडे, मदन जाधव, श्याम कोळी, राजेंद्र दुगाणी सर, संदीप जेऊर सर, विकी बाळीकाई साहेब, चेतन बिराजदार, गुंडू पट्टणशेट्टी, रमेश काळगी, शरद सोलापुरे सर, प्रकाश कोटी सावकार, मोहन माने पाटील, सोमू कुंभार सर, डॉक्टर सारंग खापरे साहेब, तानाजी कासीद साहेब, पापा भोसले यांच्यासह माजी नगरसेवक इरानाना निडोनी, अनिल पट्टणशेट्टी, प्राध्यापक कुमार इंगळे, नागमोती सर, युवा नेते रवी मानवर, पत्रकार जॉकेश अदाटे, त्याचबरोबर माता भगिनी तसेच संतोष कुंभार साहेब यांचे सर्व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन, व्यवस्था आणि पाहुणचाराची जबाबदारी पापाजी कुंभार यांचे चिरंजीव इंजिनियर पवन कुंभार आणि त्यांच्या सर्व सहकार्याने उत्तमरित्या पार पडली. विशेष म्हणजे जीवाला जीव देणारा शिवनगर मित्र परिवार कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेवटपर्यंत कार्यरत होता. त्यांच्या सहकार्यामुळे हा धार्मिक, सामाजिक आणि स्नेह मेळाव्याचा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि संस्मरणीय ठरला. इंजिनियर पवन कुंभार आणि त्यांच्या सर्व स्नेहींनी देखील कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. देवीचे दर्शन, भक्तिभाव, आपुलकी आणि स्नेह यामुळे हा संपूर्ण सोहळा सर्वांच्या कायम स्मरणात राहणार ठरला आहे. विशेष म्हणजे पापाजी कुंभार आणि सौ शारदावहिनी कुंभार यांनी आपल्या घरासमोर कोकणातील फणसाचे झाड लावून जत सारख्या दुष्काळी भागातही फणसाची यशस्वी लागवड होऊ शकते हे सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या बंगल्यामध्ये भरपूर फणस आणि आंब्याची झाडे असून त्या फळाचा आनंद ते स्वतःपुरता मर्यादित न ठेवता परिसरातील नागरिक
आणि मित्र परिवारालाही मोफत देतात. हीच खरी माणुसकी, हीच खरी श्रीमंती. अनेक मित्र, स्नेह आणि आपुलकी जपणारी ही माणसं आज अनेकांच्या हृदयात आपले विशेष स्थान निर्माण करून आहेत. पापाची कुंभार आणि त्यांच्या परिवाराचे आयुष्य सदैव सुखमय, आनंदमय आणि निरोगी राहो, हीच सर्वांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण पाहत होता जतचा आवाज, आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जतचा आवाज.